मागच्या 24 तासात ज्या काही जगामध्ये घडामोडी घडलेल्या आहेत, मग ते युद्धाचे शांतता प्रस्ताव असतील, अमेरिका आणि इराणकडून आलेले, आपल्या पंतप्रधानांनी म्हणजे काही आव्हान 2 दिवसापूर्वी केलं त्याच्यामुळे मार्केटवरती जो काही इफेक्ट झालेला आहे, या सगळ्या बातम्या चालूच आहेत. पण आउट ऑफ ऑल दोज न्यूज 2 महत्त्वाच्या बातम्या मला वाटतात, ज्या मी आज तुमच्यासमोर ठेवतोय. नमस्कार, मी प्रद्युम्न सेवेकरी. आपण बघता आहात BPS इन्व्हेस्टमेंट्स ऑनलाईन. पहिली बातमी आहे दक्षिण कोरियामधनं. कोरियातली अतिबलाढ्य अशी कंपनी जिचं नाव आहे सॅमसंग, तिथे कामगारांनी 18 दिवसाचा संप घोषित केलेला आहे. नुसता घोषणा दिल्यामुळे सॅमसंग कंपनीचं मार्केट व्हॅल्यू म्हणजे सगळ्या शेअर्सचं एकत्रित मालमत्ता मूल्य $66 बिलियन वाईप ऑफ झालेलं आहे. आता हे झाल्यामुळे नक्कीच खळबळ उडाली आहे. गव्हर्नमेंट पण कामाला लागलेलं आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये कळेलच आपल्याला काय होतं आहे काय नाही. असो, दुसरी महत्त्वाची आणि अतिशय चांगली आनंदाची बातमी आपल्या सगळ्यांसाठी आहे, आणि ती म्हणजे सगळ्या पब्लिक सेक्टर बँकांचं जो काही रेकॉर्ड प्रॉफिट आहे ना मंडळींनो, तर तो प्रॉफिट या संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये 1,98,000 कोटीचा म्हणजे जवळपास 2 लाख कोटीचा झालेला आहे. आता गंमत बघा, काही वर्षांपूर्वीपर्यंत सगळ्या पब्लिक सेक्टर बँका या NPAसाठी फेमस होत्या. NPA याचा अर्थ नॉन परफॉर्मिंग ॲसेट. नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणजे माझ्याकडे कुठल्याही असलेल्या ॲसेटमधून जेव्हा आपल्याला त्याच्यातनं काही उत्पादन मूल्य म्हणजे पैसा मिळत नाही गुंतवणूक केल्यानंतर, तर त्या ॲसेटला नॉन परफॉर्मिंग ॲसेट असं म्हटलं जातं. तर त्यांचा प्रवास हा नॉन परफॉर्मिंग ॲसेट, NPAमधल्या नॉन परफॉर्मिंग ॲसेटमधून तो NPA ऑन द पॉझिटिव्ह साईड नॅशनल परफॉर्मिंग ॲसेट असा झालेला आहे असं मला वाटतं. बघा, फ्रॉम NPA नॉन परफॉर्मिंग ॲसेट टू NPA नॅशनल परफॉर्मिंग ॲसेट. का घडलं असेल हे? मला वाटतं 4 कारणं आहेत. एक, पहिलं आहे ते म्हणजे रेकग्निशन, दुसरं आहे ते म्हणजे रिझोल्युशन, तिसरं आहे ते म्हणजे रिफॉर्म्स, आणि चौथं आहे ते रिकॅपिटलायझेशन. आता या 4 Rचा वापर करून जर का आपण आपल्या स्वतःच्या आर्थिक आयुष्यामध्ये आणि ओव्हरऑल आयुष्यामध्ये बदल केला तरच या सगळ्या बातम्यांचा अर्थ आहे. नक्कीच बदल करता येईल का? मला पर्सनली वाटतं हो. अदरवाईज जे काही इन्व्हेस्टमेंटसाठी एक्सेल आपण तयार करतो ना, तर ते फक्त एक्सेल स्वरूपातच राहतं. पण इफ यू रिअली वॉन्ट टू एक्सेल, तर मग या ज्या काही घडामोडी आपल्या आयुष्यामध्ये आजूबाजूला ज्या बदलतात त्याचा जर का आपण वापर केला तर नक्कीच सकारात्मक आपलं आयुष्यसुद्धा फ्रॉम नॉन परफॉर्मिंग ॲसेट टू परफॉर्मिंग ॲसेट्स आणि बेस्ट परफॉर्मिंग ॲसेटवरती येऊ शकतं. काय आहे, कसं आहे, सविस्तर आपण शनिवारच्या व्हिडिओमध्ये बघूच या. तोपर्यंत स्टे इन्व्हेस्टेड, स्टे कनेक्टेड, आणि BPS इन्व्हेस्टमेंट्स आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.